ओके. हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे श्री स्वामी समर्थ बेसिक क्लासेस. ओके. मी जसं मी सांगितलेलं आहे की या चॅनलवर मी काही एज्युकेशनचे व्हिडिओज टाकणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मॅथ्स शिकवणार आहे, मॅथ्सची बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इक्वेशन म्हणजेच काय, एक्सप्रेशन म्हणजेच काय आणि डिग्री म्हणजे काय हे कन्सेप्ट सांगितलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर हा लेसन जो मी 10th स्टँडर्डचा लेसन नंबर 1 चालू करणार आहे, त्याचं नाव काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके. हा लेसन चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपले बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, जे या लेसन मध्ये तुम्हाला युजफुल आहे. तर जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्डचा लेसन नंबर 1 अल्जेब्रा या सब्जेक्टचा 10th स्टँडर्डचा लेसन नंबर 1, त्याचं नाव काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, हे स्टार्ट करणार. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. तर लेसनचं नाव काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके. ऑलरेडी मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आता व्हॉट इज लिनियर इक्वेशन. ओके. इक्वेशन म्हणजे काय, अँड इक्वेशन, लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, अँड इक्वेशन विच कंटेन. ओके, इकडे पहा, नावावरूनच आपण लक्षात ठेवू शकतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ऑब्विसली इक्वेशन असणार आहे आणि त्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबलचा यूज केला असणार आहे, 2 व्हेरिएबलचा. कारण आपले जो नाव आहे लेसनचं, त्या लेसनच्या नावामध्ये सांगितलेलं आहे की असं एक इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबलचा आपण वापर करणार आहे. ओके, फक्त तुम्हाला लिनियर म्हणजे काय हे कन्सेप्ट मी सांगणार आहे. तर पहा, अन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल्स, अन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असणार आहे, 2 व्हेरिएबल्स, अँड डिग्री ऑफ इच व्हेरिएबल, डिग्री ऑफ इच व्हेरिएबल मस्ट बी 1. डेफिनेशन काय आहे, या लाईनवरून, या नावावरून आपण डेफिनेशन बनवू शकतो. कारण आपण इक्वेशनची डेफिनेशन लिहित आहे म्हणून स्टार्ट करायचं इक्वेशननी. अँड इक्वेशन विच कंटेन, असं इक्वेशन जे किती व्हेरिएबल कंटेन करते, 2 व्हेरिएबल्स, अँड डिग्री ऑफ इच टर्म, आणि हर एका टर्मची डिग्री जी असायला पाहिजे, इच व्हेरिएबलची जी डिग्री असायला पाहिजे ती 1 असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सपोज 3x प्लस 4y इज इक्वल्स टू 5. ठीक आहे, हा एक इक्वेशन घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर हा इक्वेशन आहे का, हा, हो, हा इक्वेशन आहे, कारण इज इक्वल टू साइनचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबलचा वापर केलेला आहे का, येस, याच्यामध्ये 2 व्हेरिएबलचा यूज केलेला आहे, एक्स आणि वाय. कोणते ते व्हेरिएबल, एक्स आणि वाय. आता नेक्स्ट वन, हा इक्वेशन पण आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पण आहे. आता इच व्हेरिएबल म्हणजे जे जे कोणते व्हेरिएबल आहे, जसं की एक्सचा पॉवर, डिग्री म्हणजे काय, हायएस्ट पॉवर असतो की नाही. तर या एक्सचा पॉवर काहीच नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केलेला आहे. डिग्री म्हणजे काय, तर याच्या पॉवर, याच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे 1 आहे, वायच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजेत आणि त्याच्या इच व्हेरिएबलची म्हणजे एव्हरी व्हेरिएबलची, हर एका व्हेरिएबलची जी डिग्री आहे त्याच्या डोक्यावर जे आहे ते 1 असायला पाहिजे, म्हणजे डिग्री 1 असायला पाहिजे सिंपल मध्ये. तर अशा इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके. सो एक्झाम्पल 3x प्लस 4y इक्वल्स टू 5. आता फॉर एक्झाम्पल हा एक हे दिलेला आहे मी. आता जर हा इक्वेशन, हा एक कन्सेप्ट तुमच्याकडे तुमच्याजवळ असेल, सपोज 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल्स टू समथिंग 10 असा असेल. ठीक आहे, किंवा एक्स स्क्वेअर. आता हा इक्वेशन तर आहे पण हा लिनियर नसणार आहे, कारण याचा पॉवर जो आहे तो काय आहे, मोर दॅन 1 आहे. मोर दॅन 1 असेल तर तो लिनियर नसतो. तो इक्वेशन लिनियर असतो का, नाही. जस की दुसरं एक एक्झाम्पल जर आपण घेतलं, 2√x प्लस 3√y इज इक्वल्स टू 15 समथिंग असा. हा इक्वेशन आहे का, हो इक्वेशन आहे, पण हा लिनियर नाहीये. कारण बघा, हा इक्वेशन आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबलचा यूज केलेला आहे, पण हा लिनियर नाहीये. कारण की जो एक्स आहे त्याचा पॉवर, आता इथे पॉवर नाही दिसत आहे पण हा रूट मध्ये आहे. रूटचं मिनिंग काय असते की आपला जो रूटला आपण 1/2 असं लिहित असतो. ठीक आहे, म्हणजे एक्सच्या डोक्यावर किती झाला, एक्सचा पॉवर झाला हाफ, 1/2 प्लस 3, इथं पण वायचा पॉवर काय झाला, हाफ, 1/2. म्हणजे इथे जर आपण ऑब्झर्व केलं, हा इक्वेशन आहे, त्या लिनियर इक्वेशनच्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. जसं की इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबल पण आहेत, पण याचा जो पॉवर आहे तो 1 नाहीये, म्हणून हा लिनियर इक्वेशन होणार नाही. हा जो क्वेश्चन आहे तो लिनियर इक्वेशन होणार नाही. ओके. सो स्टुडंट, तुम्हाला कळालेलं आहे का लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. ओके, नाव सी नेक्स्ट. ओके, सी
नेक्स्ट आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. म्हणजे लिनियर इक्वेशन असणार आहे, पण सायमल्टेनियस म्हणजेच काय, वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन, वेन वी थिंक और वेन वी सॉल्व म्हणू शकतो. वेन वी थिंक अबाउट, जेव्हा आपण एका वेळेस सेम टाइमला दोन लिनियर इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह करायला घेतो त्याला म्हणत असतं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन ऍट द सेम टाइम, वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन ऍट द सेम टाइम, म्हणजे एकाच वेळेस जेव्हा दोन लिनियर इक्वेशनचा विचार केला जाते त्याला म्हणत असतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर आपला तुमचा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन हा कन्सेप्ट सांगितलेला आहे. ठीक आहे, तर पहा सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन, जेव्हा आपण दोन लिनियर इक्वेशनचा विचार करतो ते असते सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक आहे जनरल फॉर्म. व्हॉट इज द जनरल फॉर्म, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन, लिनियर इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म काय आहे, तर तो असतो ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा आहे त्याचा जनरल फॉर्म, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे. तर याच्यावरची जो तुमची जी फर्स्ट एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आहे की तुम्हाला a b c च्या व्हॅल्यूज शोधायच्या असतात. तर सिंपल आहे, जसं की आत्ताच आपण एक्झाम्पल घेतलं होतं 3x² प्लस 4 3x² सॉरी जनरल फॉर्म आहे ax प्लस by, सॉरी ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे कारण त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबलचा यूज केलेला असणार आहे. ठीक आहे, तर आता इक्वेशन सपोज घेतलं मी 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 आहे किंवा प्लस 5 इज इक्वल टू 0. तर तुम्हाला ए बी सी च्या व्हॅल्यूज काढायला लावतात. तर सिंपल मध्ये तुम्हाला जनरल फॉर्म माहित असायला पाहिजे. जनरल फॉर्मशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करणार तुम्हाला एबीसी ची किंमत मिळून जाणार. जसं की जर मी या क्वेश्चनला, या इक्वेशनला जर या जनरल फॉर्म सोबत कम्पेअर केलं तर इथे मला एक्सच्या सोबत कोण आहे, इथं आहे ए ची किंमत, म्हणजेच एक्सचा कोएफिशियंट ही असते ए ची किंमत. तर किती आहे, ए ची किंमत इथे येणार आहे 3. इथं जर कम्पेअर केलं तर वायच्या सोबत आहे बी आणि इथं वायच्या सोबत कोण आहे 2, म्हणजे इथं बी ची किंमत किती असणार आहे 2 आणि इथं सी मीन्स कॉन्स्टंट, कारण सी च्या सोबत कोणताही व्हेरिएबल नाहीये. तशाच पद्धतीने आपला जो इक्वेशन आहे त्याच्यासोबत म्हणजे फायच्या सोबत कोणताच व्हेरिएबल नाहीये, म्हणजे इथे सी ची किंमत किती असणार आहे 5 असणार. ठीक आहे, म्हणजेच अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये आहे की तुम्हाला दिलेल्या काही इक्वेशन्स दिले असणार आहे त्याच्यावरून तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यूज काढावं लागणार आहे. तर सिंपल मध्ये तुम्हाला या जनरल फॉर्म सोबत त्याला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत मिळून जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचा एक्सरसाइज मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता काही क्वेश्चन्स दिलेले असतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, तर मी एक क्वेश्चन घेते. तो क्वेश्चन काय आहे, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, इक्वेशन नंबर 1, आणि दुसरा आहे 3x प्लस y इज इक्वल टू 2, हा इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. असे क्वेश्चन दिलेले आहेत, जे दोन लिनियर इक्वेशन्स आहेत याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला x ची आणि y ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, तर कसं काढणार आहे, अगोदर क्वेश्चन लिहून द्यायचे. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर 3x प्लस y इक्वल टू 2, इक्वेशन नंबर 2. आता याला सॉल्व्ह कसं करायचं आहे, तर मेथड आहे इलिमिनेशन मेथड. म्हणजे तुम्हाला काय करायचं, जसं की तुम्ही आपण रियालिटी शोज पाहतो त्या शोज मध्ये इलिमिनेशन राऊंड असते. इलिमिनेशन म्हणजेच काय, एखादा जो त्याच्यातला जो खिलाडी असतो, जो म्हणजे कॉम्पिटिटर असतो किंवा कॅन्डिडेट असतो, तो काय होतो त्या इलिमिनेशन राऊंड मध्ये काय होत असतो, आउट होत असतो. तशाच पद्धतीने आउट म्हणजे त्या शोच्या बाहेर होतो. तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे जे दोन लिनियर इक्वेशन आहे त्याच्यामधल्या एकेका व्हेरिएबल आपल्याला आउट करून दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे. ठीक आहे, तर तशासाठी काय करायचंय, सगळ्यात अगोदर व्हेरिएबल चेक करायचं. इथं एक्स आहे, इथं पण एक्स आहे, इथं वाय, इथं पण वाय आहे. ओके, तर त्या व्हेरिएबलच्या सोबतचा जो नंबर आहे त्याचा कोएफिशियंट बनतो. तर या व्हेरिएबल सोबत कोण आहे, एक्स सोबत इथं 5 आहे, इथं कोण आहे 3 आहे, इथं वाय सोबत 3 आहे, इथं वाय सोबत काहीच नाही म्हणजे 1 असतो, काहीच नाही म्हणजे 1 असतो. तर आपल्याला व्हेरिएबलची जी कोएफिशियंट असतात ते सेम करायचे असतात. तर आता जर मी पाहिलं तर इथं 5 ला मी 3 करू शकत नाही किंवा 3 ला 5 करू शकत नाही, कारण ते दोघे एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाही. तर इझी मध्ये याचे खूप सारे स्टेप आहेत, तर आपण कोणत्याही इझी वेनी जायचं. इथं बघा याच्यासोबत काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर 1 ला मी 3 करू शकते कारण 1च्या टेबलमध्ये 3 येतात.
आहे ना. जेव्हा आपण 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 1 ला आपण 3 करू शकतो, हो की नाही. म्हणून काय करायचं आहे, हा जो इक्वेशन नंबर सेकंड आहे, या इक्वेशन नंबर सेकंडला मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर सेकंड मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. म्हणजेच मी इक्वेशन नंबर सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करणार आहे, कारण मला या वायचा जो कोएफिशियंट आहे तो 3 करायचा आहे. कारण सेम असेल तरच कॅन्सल होत असतात, ठीक आहे. म्हणून मग मी काय करणार, हा इक्वेशन नंबर इक्वेशन सेकंड जर घेतला तर याला मल्टिप्लाय, आणि इथे इक्वल टू साइन आहे म्हणजे दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागते. तर मल्टिप्लाय करा बरं. 3 इथं काय 3x तशाला तसा, फक्त मी या 3 ने इथे मल्टिप्लाय करत आहे. प्लस 3 हा 1y तशाला तसा इज इक्वल टू 2 इंटू 3 और 3 इंटू 2. कारण बघा इथं 3 ने मल्टिप्लाय केलं, इथं 3 ने मल्टिप्लाय केलं, इथं पण 3 ने मल्टिप्लाय केलं. आता सॉल्व्ह करा. 3 3 जा 9, इट इज 9x प्लस 3 1 जा 3, 3y इज इक्वल टू 3 2 जा 6. तर आपल्याला इथे एक नवीन इक्वेशन मिळतील, त्याचं नाव आपण देऊ इक्वेशन नंबर 3. समजलेलं आहे का. सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला कोएफिशियंट सेम करायचं आहे. जर सेम होत असेल तर, आता इथं 1 तर या वायचा कोएफिशियंट सेम होत होता, म्हणून मी काय केलेलं आहे, सेम केलेलं आहे, या 3 ने याला मल्टिप्लाय करू. ओके. आता जर आपण ऑब्झर्व केलं इक्वेशन नंबर 1 आणि 3 मध्ये कोणता असा व्हेरिएबल आहे ज्याचा कोएफिशियंट सेम आहे, तर आपण पाहिलं तर वाय हा व्हेरिएबल आहे ज्याचा इथं पण 3 आहे कोएफिशियंट आणि इथं पण 3 आहे. तर आपण इझिली त्याला काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो, ठीक आहे. पण आता इथं साईनचा प्रॉब्लेम येते. तर साईनचं लक्षात कसं ठेवायचं, या लिनियर इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो तेव्हा जेव्हा अपोजिट साईन असतात, मायनस प्लस आहे ना, तर सिंपल मध्ये त्या जो दोन इक्वेशन आहे त्याची प्लस करायची. मायनस प्लस असेल तर त्याची काय करायची, प्लस, कारण ऑब्व्हियसली मायनस प्लस असल्यावर ते कॅन्सल होऊन जातात म्हणून. आणि जर जर दोन्ही साईन सेम असतील तर त्याची आपल्याला इथं मायनस करावं लागते या लिनियर इक्वेशनच्या कन्सेप्ट मध्ये. जर दोन अपोजिट असतील तर त्याला मायनस करावं लागेल, आणि दोन अपोजिट असतील तर प्लस, आणि दोन सारखे असतील तेव्हा मायनस करावं लागते. तर आता इथं जर मी पाहिलं, याच्यासोबत मायनस साईन आहे, याच्यासोबत प्लस साईन आहे, तर मायनस प्लस डायरेक्टली कॅन्सल होतात. म्हणून मी डायरेक्टली काय केलं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 ची काय करणार, मी प्लस करणार. ओके, इक्वेशन नंबर 1 आणि 3 ची प्लस. तर ही इथे करते मी प्लस, ठीक आहे. पहा, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 हा इक्वेशन 1 आहे. त्याच्या खाली हा इक्वेशन दुसरा 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. त्या दोघांची काय करायची आहे मला, प्लस, कारण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला की जर अपोजिट असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही कट करायला, म्हणून डायरेक्टली काय करायची, त्याची करायची प्लस. बघा इथं अपोजिट आहे म्हणल्यावर 3 मायनस 3 दॅट इज 0, म्हणजे इथे डायरेक्ट कॅन्सल होता. आणि या दोघांची प्लस करा, 9 प्लस 5 किती होतात, 14, आणि 8 प्लस 6 किती होतात, 14. 8 प्लस 6 ऑल्सो 14, 9 10 आणि दॅट 14, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे 14x इक्वल्स टू x, आणि मला x ची किंमत काढायची आहे, तर मग मी या 14 ला इकडे पाठवणार. तर 14 डिवायडेड बाय 14 दॅट इज x ची किंमत किती येते, 1. काय मिळालेली आपल्याला, x ची किंमत 1. आता आपल्याला अशाच पद्धतीने y ची किंमत काढायची आहे. तर ही जी x ची किंमत आहे, x इक्वल्स टू 1, तुम्ही कोणत्याही इक्वेशन नंबर 1 असो, 2 असो किंवा 3 असो, त्या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट केली की आपल्याला y ची पण व्हॅल्यू मिळून जाणार आहे, ठीक आहे. तर मग समजा तुम्हाला जो इझी वाटतं त्या क्वेश्चन मध्ये, समजा मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करते. पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर मी पुट केला, हा आहे पाय इक्वेशन 1 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. अगोदर मी लिहून घेते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. इथं x ची किंमत किती टाकायची आपल्याला, 1 मायनस 3y ऍज इट इज इक्वल टू 8. आता 5 1 जा 5 मायनस 3y इज इक्वल टू 8. आता जर मला y ची किंमत काढायची, या 5 ला इकडे ट्रान्सफर करायला लागणार आहे. तर काय होते, हा मायनस 3y ऍज इट इज इक्वल टू 8. इकडे काय, इकडे हा प्लस मध्ये होता, इकडे काय होईल, मायनस मध्ये जाईल. तर मायनस 3y इज इक्वल टू 8 मायनस 5 दॅट इज 3. आणि मला y ची किंमत काढायची, मग 3 ला इकडे ट्रान्सफर केलं, इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार, तो डिवाइड, म्हणजे y इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 3 दॅट इज मायनस, कारण ही मायनस साइन आहे म्हणून, म्हणजे y ची किंमत किती येते, मायनस 1. सो व्हॉट इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, या लिनियर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे. x ची किंमत अगोदर लिहायची, x ची किंमत किती आहे, 1 कॉमा मायनस 1 इज अ सोल्युशन. 1 कॉमा मायनस 1 इज अ सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, ठीक आहे. पहा, आणखी एकदा शॉर्ट मध्ये समजून सांगते, मग अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल घेऊन तुम्ही सॉल्व्ह करून बघा.
ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडे याच्यापेक्षा हार्ड एक्झाम्पल येतील. ओके, तर एक एक व्हिडिओमध्ये मी एक एकच एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे की जेणेकरून तुम्हाला इझी पासून हार्ड वे पर्यंत मी घेऊन जाऊ शकेल. ठीक आहे. तर काय एक सिंपल इक्वेशन दिलेलं आहे, 2 लिनियर इक्वेशन आहे म्हणजे सायमल्टेनियस आहे. सगळ्यात फर्स्ट काय बघायचं, कोइफिशियंट बघायचे आपल्या व्हेरिएबलचे. या एक्सच्या सोबत इथे 3 होता आणि इथे 5 आहे, इकडे 3 आणि इकडे 1 आहे. मग कोणता इझिली आपण कट करू शकतो ते बघायचं. तर मला माहिती आहे मी 1 ला 3 इझिली बनवू शकते, 5 ला 3 किंवा 3 ला 5 बनवलं पॉसिबल नाहीये. मग आपल्याला त्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं. मग त्याच्यापेक्षा मला इझी वे माहिती आहे की मी 1 ला 3 बनवू शकते सेम व्हेरिएबल बनवण्यासाठी, सेम सेम कोएफिशियंट. मग या इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय केलं बोथ साइड बाय 3. दोन्ही साइडला इक्वेशन असल्यामुळे दोन्ही साइडला आपले जे काही करत असतो ते दोन्ही साइडला मल्टिप्लाय करायचं. तर इथे 3 ने मल्टिप्लाय केलं इच टर्मला, एका टर्मला. तर माझ्याकडे नवीन इक्वेशन आलेलं आहे 9x + 3y = 6. आणि नेक्स्ट सांगितलेलं होतं की जो आपण व्हेरिएबल कॅन्सल करणार आहे त्याचे साईन्स बघा. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. अपोजिट साईन असेल तर काय करायची, इक्वेशनची प्लस. सेम साईन असेल तर इक्वेशनची करायची मायनस. प्लस केल्यावर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली हे दोन कॅन्सल होऊन इथे आन्सर मिळते. मग x ची इक्वल काय ते या दोघांची प्लस 14x = 14. मग x ची किंमत येते 14/14 दॅट इज 1. ही x ची मग आलेली जी x ची किंमत आहे ती तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला y ची पण किंमत मिळून जाईल. ठीक आहे. आणि असं नाहीये की अगोदर x चीच मिळाली पाहिजे मग y ची नाही मिळाली पाहिजे. तुम्हाला जो आता मी इथे y कॅन्सल झाला म्हणून मला अगोदर x ची मिळाली. जर x व्हेरिएबल कॅन्सल झाला असता तर मला फर्स्ट कोणाची व्हॅल्यू मिळाली असती, y ची मिळाली असती. ओके, आय होप स्टुडंट्स तुम्हाला हे कळालेलं असेल. हा एक क्वेश्चन इझी होता, याच्यापेक्षाही हार्ड क्वेश्चन मी घेणार आहे. तर याच्या सारखे जे क्वेश्चन्स असतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ओके, थँक्यू.